Good morning, students. In the previous period, we had completed lesson number 3, religious synthesis. Okay, now we are going to discuss lesson number 4, Maharashtra before the times of शिवाजी महाराज. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र ज्याला म्हणतात. At the beginning of the 17th century CE, most of the territory in Maharashtra was under the control of Nizam Shah of Ahmednagar and Adil Shah of Bijapur. म्हणजे काय की 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बराचसा प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि बिजापूरचा आदिलशाह है ना, बिजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. द मुघल्स हॅड एंटर्ड खानदेश. मुघलांनी काय केलं, खानदेशमध्ये प्रवेश केला होता. देअर ऑब्जेक्टिव्ह वॉज टू एक्सपांड देअर पॉवर इन द साऊथ. त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं किंवा त्यांचा उद्दिष्ट काय होतं की दक्षिणेमध्ये त्यांना आपला विस्तार वाढवायचा होता, आपली सत्ता वाढवायची होती. देअर वेअर settlements of Siddhi people who had come from Africa along the coastline of Konkan. म्हणजे कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले जे सिद्धी लोक होते त्या सिद्धी लोकांच्या वस्त्या इथे होत्या है ना. कुठे? कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. The competition and conflict amongst the Portuguese, the British, the French and the Dutch who had come from Europe was getting intense during this period. है ना, की याच काळामध्ये जेव्हा कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या, याच काळामध्ये युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच इत्यादी सत्तामधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष खूप वाढत चाललेला होता ना, खूप वाढत चालला होता. युरोपातून कोण आलं तर पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तामधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष खूप वाढत चाललेला होता. द पोर्तुगीज हॅड ऑलरेडी एस्टॅब्लिश देअर रूल इन गोवा अँड वसई ऑन द वेस्टर्न कोस्टलाईन. म्हणजे पोर्तुगीजांनी मुळातच पहिलेच पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईमध्ये अगोदरच आपलं राज्य स्थापन केलं होतं. कोणी? पोर्तुगीजांनी. द ब्रिटिश, द डच अँड द फ्रेंच हॅड फाउंड अँड एंट्री थ्रू द मीडियम ऑफ ट्रेडिंग कंपनीज बाय सेटिंग अप फॅक्टरीज. काय सांगितलं मी आता तुम्हाला की पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यामध्ये आणि वसईमध्ये पोर्तुगीजांनी आधीच आपलं राज्य स्थापन केलं होतं. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी काय केलं होतं की यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून काय केलं होतं, त्यांनी आपला प्रवेश केला होता. All these powers assessed the strength of other powers, kept themselves safe and tried to dominate as much as possible. म्हणजे सर्व सत्ता एकमेकांना अजमावत होत्या व स्वतःला सुरक्षित ठेवत होत्या. This conflict had created instability and insecurity in Maharashtra. है ना, आणि जसं जमेल तसं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या विचारात होत्या. मग या संघर्षामुळे काय झालं, या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली. महाराष्ट्रामध्ये काय झालं, अस्थिरता निर्माण झाली. दिस डिफरंट पीपल फ्रॉम युरोप वेअर कॉल्ड तोपकर ऑन द बेसिस ऑफ देअर कस्टमरी हेडगिअर है ना. काय सांगितलं, दीज डिफरंट पीपल फ्रॉम युरोप वेअर कॉल्ड, म्हणजे युरोपातील हे वेगवेगळे जे लोक होते त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असे
म्हणत दीज डिफरंट पीपल फ्रॉम युरोप वेअर कोल्ड, म्हणजे वेगवेगळे जे लोक होते युरोपमधले त्यांना तोडकर असे म्हणत असत. कशाच्या बेसिसवर? कस्टमरी हेडगिअर. म्हणजे काय? हेडगिअर म्हणजे याला म्हणतात शिरस्त्राण, है ना. हां, तर त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असं त्यांना म्हटलं जात होतं. नेक्स्ट पॅरेग्राफ. इट इज नेसेसरी टू गेट ॲक्वेंटेड विथ द व्हिलेज, मौजा, कसबा अँड परगना टू अंडरस्टँड द नेचर ऑफ सेटलमेंट्स इन दॅट पिरियड, ॲज ऑल्सो ऑफ द ऑफिसर्स दॅट फॉर्म्ड अ लिंक बिटवीन द रूलर्स अँड देअर सब्जेक्ट्स अँड ऑल्सो द मार्केट्स अँड द क्राफ्ट्समेन. म्हणजे काय की शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यातील काय केलं होतं, यांच्यातील एक प्रकारची दुवा म्हणून कार्य करणारे जे अधिकारी होते, बाजारपेठा होत्या, कारागीर होते, यांचं सगळ्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी मौजा गाव जे होतं, कसबा आणि परगणा या गावांची भौगोलिक स्थानांची ओळख होणे आपल्याला आवश्यक आहे. काय सांगितले मी तुम्हाला? शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळातील लोकवस्ती जी होती ती प्रजा आणि राज्यकर्ते जे होते यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणारे जे अधिकारी होते, बाजारपेठा होत्या, कारागीर होते, यांचं सगळ्यांचं स्वरूप समजून घेण्यासाठी मौजा जे गाव मौजा, कसबा, परगणा या ठिकाणच्या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे ना. काय म्हटलं मी तुम्हाला? ओळख होणे आवश्यक आहे. जनरली द हेडक्वार्टर्स ऑफ अ परगणा वॉज कॉल्ड कसबा, अ विलेज स्मॉलर दॅन अ कसबा वॉज कॉल्ड मौजा. Let us get acquainted in brief with village, कसबा and परगणा respectively. म्हणजे काय की अनेक या गावांची भौगोलिक स्थिती मी तुम्हाला सांगितलं. कसबा, परगणा, मौजा या गावांची भौगोलिक स्थानांची ओळख होणे आपल्याला आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असे म्हणत. हेडक्वार्टर जे होतं परगणाचं, है ना. परगणा म्हणजे काय? हे काय म्हणून खूप सारे खेडे मिळून परगणा तयार होत होतं, है ना. अनेक गाव मिळून परगणा तयार होत होतं, परगणा होत असे. आणि परगणाचे काय म्हणतात त्याला इथे दिलेला हेडक्वार्टर म्हणजे परगणाचे जे मुख्य ठिकाण होते त्याला कसबा म्हणत असत. आणि कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत. काय म्हणत असत? मौजा म्हणत असत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः ओळख करून घेऊ. पुढे आपण आता या नंतरच्या भागामध्ये मौजा, कसबा आणि परगणा यांची क्रमशः ओळख करून घेऊ. Okay students, now the homework is you have to read this lesson for 2 times and write down difficult words of this lesson number 4 and also their meanings and learn difficult words and their meanings. Okay students, thank you.